पुन्हा करावं लागेल काय असतं? वाटत नाही पुन्हा आंदोलन करावं लागेल असं वाटत नाही, कारण जबाबदारी विखे पाटील साहेबांनी घेतलेली, त्यामुळे समाजाने त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, मुख्यमंत्र्यावरती विश्वास ठेवलेला आहे की मराठवाड्याचा जे आर निघालाय आणि त्या पद्धतीनं सगळं कामकाज होईल असं त्यांच्याकडून सांगणं प्रत्येक वेळेस. समाजानं 70-80 वर्ष नव्हतं, विश्वास ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे म्हणून आम्ही विश्वास ठेवला. आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही ना, आता जर आंदोलन करायची वेळ आली तर अवघड होऊन जाईल सरकारचं, कारण मग पुन्हा गैर नसती, कारण शेवटी मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही. पण आज माझ्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आता एक अचानक उभा राहिलाय, मी तिकडे अर्जंटमध्ये चाललोय, म्हणजे मी सगळे आता पुढचे दौरे अचानक रद्द केलेत आता, आणि मी आता अर्जंट पुण्याला चाललो की 1-1.5 लाख पोरांचा विषय एमपीसीचा आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातोय, त्यांची काही चूक नसताना. हे बघा, एमपीसी यूपीसी सारखे शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांना, कारण आपले कुणीतरी नातलग लेकरबाळ त्याच्यामध्ये आहे. ज्यावेळेस 10-10, 5-5 वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याच्या सरकारच्या चुकीमुळे 1.5 लाख पोरांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून मी आता अर्जंटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वेदीला पण बोललो, त्यांच्या मित्रांना पण बोललो आणि विखे पाटील साहेबांना सुद्धा बोललो की तुम्ही हे तातडीनं मार्ग काढा. आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की 15 ते 20 मिनिटात आम्ही मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलतो, आणि मी आता तातडीनं त्या पोरांना भेटायला चाललो, कारण त्यांची मनस्थिती भयानक झाली. त्यामुळे मी